काही वेळा काय होतं, थंडीमध्ये डोश्याचं पीठ येत नाही पटकन, त्यामुळे आपले डोसे पण चांगले होत नाही। आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ जर भिजत घातले तर पटकन ते भिजत नाही आणि वाटायला पण खूप वेळ जातो। आता तांदूळ न भिजत घालता झटपट असा हा मी सँडविच ढोकळा केलाय। त्यासाठी बघा, इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली, 1 वाटी पोहे घेतले, 1 चमचा मेथी टाकून 5 ते 6 तास भिजवून घेतले। भिजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले। त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलंय, 3 वाट्या इथे तांदळाचं पीठ टाकून तेवढंच 3 वाट्या पाणी टाकून मिक्स करून घेतलं। 1 चमचा मीठ टाकून हे चांगलं हाताने आधी फेटून घेतलं। छान असं पीठ आलंय। 3 भागामध्ये वेगवेगळं करून घेतलं। एका भांड्याला तेल लावून हे एकदा उकळत ठेवलं। दुसरा थर लावण्यासाठी मी लसूण, जिरं आणि लाल तिखट टाकून ही चटणी करून घेतली आणि दुसरा लेअर पण मी लावून घेतला। आता पुन्हा वाफवर ठेवलं। तिसरा लेअर पण ह्या टोपामध्ये ओतून इडलीच्या भांड्यामध्ये छान असं वाफून घेतलं। बघा, सँडविच ढोकळा आपला तयार झालाय, एकदम नरम भुसभुशीत। चला मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या बरं पटकन।